जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलाच युट्यूब चॅनल टिक्कर मराठी पोलीस भरती. तर आजची म्हणजे कालचीच महत्वाची अपडेट आहे. आता अपडेट एकदम महत्वाची का, कारण जागा निघायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिली जागा निघालेली आहे गट क्रमांक 19 ची. ठीक आहे. तर समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव कॅम्प दौंड सन 2024-25 ची जी जागा आहे, रिक्त पदे डिक्लेअर झालेली आहेत. यावरून तुम्हाला कळालं असेल की सप्टेंबर मध्ये भरती सांगितली, पण प्रोसेस चालू झालेली आहे. म्हणजे फॉर्म आधी भरून घेतील आणि नंतर सप्टेंबर मध्ये तुमचं ग्राउंड चालू होईल. ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम पाहूयात की कास्ट वाईज जागा कशा पद्धतीने आहेत. बघा, टोटल जागा किती आहेत, तर टोटल जागा आहेत 293. तर डिवायडेशन काय केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता. बघा, कास्ट वाईज बघा, SC कास्ट, ST, VJA, VJNT B, VJNT C, VJNT D, त्याच्यानंतर SBC, OBC, SEBC, EWS, ओपन आणि टोटल जागा इथे दिलेलं आहे. ओके. बघा, सर्वात पहिले इथे दिलेलं आहे कप्पीकृत आरक्षण. ठीक आहे. तर SC कास्ट तुम्ही पाहू शकता, सर्वसाधारण 22 जागा, महिला 30% आरक्षण, 0 जागा आहेत. खेळाडू 5%, 2 जागा, प्रकल्पग्रस्त 5%, 2 जागा, भूकंपग्रस्त 2%, 1 जागा, माजी सैनिक 15%, 6 जागा, अंशकालीन पदवीधर 5%, 2 जागा आहेत. पोलीस पाल्य 3%, 1 जागा, गृहरक्षक दल 5%, 2 जागा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जागा आहेत. कास्ट वाईज दिला तिथं 38 जागा आहेत. ओके. आणि सर्वसाधारणसाठी 184 जागा आहेत. त्यानंतर आपण पाहूया ST कास्ट. ठीक आहे. ST कास्टला 21 जागा, तर 21 जागांचं कसं डिवायडेशन केलं आपण बघूयात. सर्वसाधारण ST कास्ट 13 जागा, महिला 30% आरक्षण 0 जागा, खेळाडू 5% आरक्षण 1 जागा, प्रकल्पग्रस्त 5%, 1 जागा, भूकंपग्रस्त 0 जागा, माजी सैनिक 3 जागा, अंशकालीन पदवीधरांसाठी 1च जागा आहे ST कास्ट वाल्यांसाठी, पोलीस पाल्य 1 जागा, गृहरक्षक दल 1 जागा, अशा टोटल 21 जागा ST कास्ट वाल्यांसाठी SRPF गट क्रमांक 19 साठी आहेत. त्याच्यानंतर VJNT A साठी सर्वसाधारण 8 जागा आहेत, महिला 30% आरक्षण, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जागा नाहीत, माजी सैनिक 1% जागा आहे, अंशकालीन पदवीधर जागा नाही, पोलीस पाल्य गृहरक्षक दल सुद्धा जागा नाही. त्याच्यानंतर आहे VJNT B, सर्वसाधारण मध्ये 6 जागा आहे, महिला 30% आरक्षण, खेळाडू 5%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त यांना जागा नाहीत, माजी सैनिक 1च जागा आहे, अंशकालीन पदवीधर जागा नाही, पोलीस पाल्य नाही जागा, गृहरक्षक दलला सुद्धा जागा नाही VJNT B मध्ये. अशा टोटल एकूण 7 जागा आहेत. त्याच्यानंतर आहे NTC, सर्वसाधारण 4 जागा, महिला 0 जागा, खेळाडू 1 जागा, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 0, माजी सैनिक 2 जागा, अंशकालीन पदवीधर 1 जागा, पोलीस पाल्य 0, गृहरक्षक दल 1 जागा आहे. अशा टोटल 10 जागा NTC साठी आहेत. VJNT D, सर्वसाधारण 5 जागा, महिला 0, खेळाडू 0, प्रकल्पग्रस्त 0, भूकंपग्रस्त सुद्धा 0, माजी सैनिक 1 जागा आहे, अंशकालीन पदवीधर जागा नाही, पोलीस पाल्य आणि गृहरक्षक दलला सुद्धा जागा नाहीयेत. अशा टोटल 6च जागा फक्त NTD साठी आहेत. त्यानंतर SBC साठी सर्वसाधारण 5 जागा, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जागा नाहीत, माजी सैनिक 1 जागा, अंशकालीन पदवीधर जागा नाही, पोलीस पाल्य गृहरक्षक दल सुद्धा जागा नाही. तर टोटल SBC साठी सुद्धा 6च जागा आहेत. OBC सर्वसाधारण 33 जागा, महिला जागा नाही, खेळाडू 3 जागा, प्रकल्पग्रस्त 3 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा आहे, माजी सैनिक 8 जागा, अंशकालीन पदवीधर 3 जागा आहेत, पोलीस पाल्य 2 जागा, गृहरक्षक दल 3 जागा, अशा टोटल 56 जागा SBC साठी, एक मिनिट, OBC साठी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे SEBC, सर्वसाधारण 19 जागा आहेत, महिला जागा नाहीत, खेळाडू 1 जागा, प्रकल्पग्रस्त 1 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा, माजी सैनिक 4 जागा, अंशकालीन पदवीधर 1 जागा, पोलीस पाल्य 1, गृहरक्षक दल 1 जागा आहे. अशा टोटल 29 जागा आहेत. त्याच्यानंतर EWS वाल्यांसाठी आहे सर्वसाधारण 19 जागा, महिलांना जागा नाहीत, खेळाडू 1 जागा, प्रकल्पग्रस्त 1 जागा, भूकंपग्रस्त 1 जागा, माजी सैनिक 4 जागा, अंशकालीन पदवीधर 1 जागा, पोलीस पाल्य 1 जागा, गृहरक्षक दल 1 जागा, अशा टोटल 29 जागा EWS साठी सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आहे आपलं ओपन साठी जागा, सर्वसाधारण 50 जागा आहेत,
त्याच्यानंतर महिलांसाठी जागा नाही, खेळाडू 4 जागा, प्रकल्पग्रस्त 4 जागा, भूकंपग्रस्त 2 जागा, माजी सैनिक 12 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर 4 जागा, पोलीस पाल्य 2 जागा, गृहरक्षक दल 4 जागा, अशा टोटल 82 ओपनवाल्यांसाठी जागा आहेत. तर टोटल दिलेली आहे 293 जागा. SRPF गट क्रमांक 19 कुसडगाव याच्यासाठी जागा निघालेल्या आहेत. बघा आता जागा निघायला सुरुवात झाली म्हणजे जिल्ह्याच्या जागा यायला सुद्धा वेळ लागणार नाही. ठीक आहे, मेच्या एंडिंगला किंवा जून मध्ये तरी मला तरी वाटते फॉर्म सुटतील आणि फॉर्म भरायलाही सुरुवात होईल. ओके, भरती जरी सप्टेंबर मध्ये असली, प्रोसेस चालू झाली आहे, लक्षात घ्या, अभ्यासाला सुरुवात करा आणि काही अडलं तर टिक्कर मराठी नेहमी तुमच्या सोबत आहोत. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.